एव्हरीवन, लेट्स गो टू द मुंबई. सो माझा नेक्स्ट मेकअप होता इंटरनॅशनल, जो मला करायचा होता. आणि मी इस्रा अब्दुल्ला त्यांचं खूपच रील आणि व्हिडिओज बघितलेले इंस्टाग्रामला. मी खूप सर्च केलेलं आणि सर्च करून मला बेस्ट मेकअप आर्टिस्ट हवा होता आणि तो मी चूज केला होता. तर आम्ही आता मुंबईमध्ये पोचलेलो होतो आणि माझ्यासोबत अक्की होता आणि अक्की खूप कंटाळलेला, त्याला झोप झाली नव्हती त्याची. आणि आम्ही पोचलो 5 वाजता. आम्हाला 8ला रिपोर्ट करायचा होता आणि पोचल्यानंतर मी पटकन आवरून घेतलं. आवरल्यानंतर मी थोडंसं फोटोज वगैरे काढून घेतले माझे आणि थोडंसं रील बनवलं, व्हिडिओज बनवले, कशी दिसते बघितलं. आणि खूप क्युरियोसिटी होती की कसं असेल मेकअप इंटरनॅशनल आणि काय काय बघायला भेटेल. देन त्याच्यानंतर आम्ही सिया प्रिन्सेस हॉटेलकडे आम्ही निघालो आणि तिथं जायच्या आधी आम्हाला थोडंसं नाश्ता करायचा होता. खूप भूक लागली होती आणि मग आम्ही एक हॉटेल बघितलं आणि तिथं नाश्ता आणि कॉफी वगैरे घेतली. अक्कीला व्हिडिओ करताना आवडला नाही. आणि त्या शॉप आम्ही ऑन द स्पॉट हॉटेल सी प्रिन्सेसला पोचलो. देन आम्ही गाडी पार्क केली. गाडी पार्क केल्यानंतर की मला कुठल्या फ्लोअरला आहे वगैरे तो रिपोर्ट कुठे करायचा त्याच्यासाठी मला त्या सोबत आलेला सोडायला. तर त्याच्यानंतर आमचा क्लास शार्प 12 वाजता स्टार्ट झाला. आम्ही 10 o'clockला पोचलेलो. शार्प 12ला क्लास स्टार्ट झाला. खूप छान वाटलं त्यांना भेटून. त्यांना एकतर इंग्लिश नाही तर एकतर हिंदी समजत होतं. तर ते खूप दोन्ही भाषामध्ये ट्रान्सलेट करून हिंदीमध्ये त्यांनी आम्हाला प्रोडक्ट नॉलेज आणि टेक्निक्स शिकवल्या. इंटरनॅशनल मेकअप 100% करायलाच पाहिजे, कारण की त्यांच्या ज्या टेक्निक्स असतात त्या आपल्या सिम्पल मेकअपपेक्षा खूप डिफरंट असतात आणि त्या खूप नॉलेजिंग होत्या आणि त्या खूप छान अशा समजून सांगत होत्या. प्रत्येक मुमेंटला ते थांबून प्रत्येक गोष्ट आम्हाला एक्सप्लेन केली, सांगितलं. परत प्रोडक्ट नॉलेज दिले, नेम नंबर्स दिले. खूप छान वाटलं. हा मेकअप वेस्टर्न विथ लेहंगा मीन्स असा महाराष्ट्रीयन टाईप होता. खूप छान त्यांनी आयशॅडो वगैरे बनवलेला, मला खूप आवडला. आणि त्याच्यानंतर आम्हाला एक थोडा वेळ असा ब्रेक होता. तर त्या ब्रेकमध्ये लंच वगैरे झाल्यानंतर आम्हाला नेक्स्ट लुक असा बोल्ड मीन्स वेस्टर्नमध्ये दाखवलेला त्यांनी. तो पण खूप छान झालेला. दोन्ही आयशॅडोज डिफरंट होत्या आणि त्यांना मी सर्च केलेलं त्याच्यासाठी जस्ट आयशॅडो आणि आय डाऊन टेक्निक जी आहे ती कशी आहे, त्यांच्याकडचे कसे काय म्हणजे त्यांनी यूज करतात किंवा काय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या समजून आल्या. सो थँक्यू इस्रा मॅम. देन सी द फायनल लुक. त्यांनी एक्सप्लेन केला आणि सांगितलं फोटोशूट कसं करायचं किंवा कसं लुक द्यायला मॉडेलला सांगायचं हेही त्यांनी त्या टाईमला एक क्विक ॲक्शनमध्ये त्यांनी समजून सांगितलं होतं. एकदम छान वाटलं. त्याच्या एक्सप्लेन करत होत्या, ज्या त्या सांगत होत्या. प्रत्येकांकडं पर्सनली त्या बोलल्यावरती अटेंड करत होते आणि त्यांना एक्सप्लेन करत होते एकदम सॉफ्टमध्ये. तर ते त्या बाबतीचा जो त्यांचा सॉफ्ट कॉर्नर होता तो खूप छान वाटला बघून. आणि ॲटिट्यूड तर बिलकुल नव्हता आणि त्यांना असं सारखं त्याच बोलायचं की तुम्हाला अजून काय माहिती हवी आहे का. त्याच्यानंतर असं काहीतरी व्हिडिओसाठी छोटे चाळे केले. लंच ब्रेक नंतर व्हिडिओज काढले, फोटो काढले आणि तिथे एक छानशी मैत्रीण झाली होती दीप्ती दिदी. सो ती आता तिच्यासोबतचा माझ्याकडे व्हिडिओ नाही आहे, फोटोज आहेत आमचे, पण आता ब्लॉगमध्ये टाकायला आम्ही व्हिडिओ नाही बनवू शकलो. तर हा सेकंड लुकला आम्ही लगेचच अटेंड केला. आणि सेकंड लुक आय मेकअप इतका मस्त होता, खूप छान असा एक्सप्लेन केला. आणि त्याच्यानंतर लगेचच सर्टिफिकेट द्यायला बोलवलेलं आणि खूप कमी वेळ होता आणि सगळे पुढं गेलेले, त्यामुळे लांबून व्हिडिओ करता आला नाही. छोटे व्हिडिओज करून क्रॉप करून मी हा एक फुल व्हिडिओ बनवला आहे. खूप छान बोलल्या, त्या हाईटबद्दल पण खूप छान बोलल्या आणि मला खूप आवडलं. विथ त्यांचा मेकअप मला खूप आवडत होतेच. पर्सनली त्या स्वतःही खूप मला आवडल्या आणि खूप छान वाटलं त्यांना भेटून. माझा फर्स्ट इंटरनॅशनल मेकअप एकदम बेस्ट होता. त्यामुळं थँक्यू सो मच फॉर दिस वॉचिंग व्हिडिओ.